लहानपणी आपल्याला आपल्या घरून ना एक वॉर्निंग भेटायची. वॉर्निंग अशी असायची की आता ही वॉर्निंग ना तुमच्यासोबत पण झाली असेल, माझ्यासोबत पण बऱ्याच वेळा घरच्यांनी दिलेली आहे. तसंही कोणी काळकुत्र विचारलं नाही मला आतापर्यंत. पण ही वॉर्निंग नॉर्मली लहान लेकरांना भेटते. ज्यावेळेस लहान लेकरं घराच्या बाहेर सुरुवातीला निघतात त्यावेळेस. लहान लेकरं नाही म्हणता येणार आपल्याला, थोडंसं मोठं झाल्याच्या नंतर 10-12 वर्षाच्या नंतर ती अशी वॉर्निंग दिली जाते. वॉर्निंग अशी असते बघा, की लेकराला सांगण्यात येतं की बाळा तू बाहेर जातोय तर तुला अनोळखी माणूस जर काय खायला देत असेल तर प्लीज ते खाऊ नकोस. जर अनोळखी माणूस तुला कुठं नेण्याचा प्रयत्न करत असेल, म्हणत असेल चाल तुझी आई बोलवते, चाल तुझे बाबा बोलवत आहेत, चाल तुला मी तिकडे घेऊन जातो, तिकडे आगस पाळणा आहे, जोकर आहे, जोकरीन आहे, तरी त्याचं ऐकायचं नाही आणि त्याच्यासोबत कुठेही जायचं नाही. नाही तर अनोळखी माणसाला बोलायचं सुद्धा नाही, त्याच्यासमोर उभं सुद्धा राहायचं नाही. अशी एकदम स्ट्रिक्टली वॉर्निंग करून भेटायची. ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर पडायचो त्यावेळेस. मला आठवतात त्या गोष्टी. तुम्हाला आठवतात का नाही आठवत मला हे माहिती नाही आहे. पण आता तुम्ही विचार करत असाल की मग आता हा जो पॉईंट आहे, हा जो विषय आहे, मी तुम्हाला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर का सांगतोय, आता तुम्ही अंदाजा लावलाच असेल. आपल्याला जी स्टोरी आलेली आहे ना, त्या स्टोरीमध्ये सुद्धा असंच काहीतरी घडलं आहे. आणि ज्यावेळेस मी ती स्टोरी ऐकली, वाचली, त्यावेळेस मला कळालं की भाई आपले जे आईवडील आपल्याला सांगायचे त्यावेळेस फक्त एकच कारण नव्हतं की लेकराला उचलून घेऊन जातील, किडनॅप करतील, काही करतील. हेच कारण नव्हतं. अनेको कारणं आहेत. ज्या कारणापैकी आज जे मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे ना, हे एक कारण आहे. बघा, ही गोष्ट आहे पुण्यामधली. पुण्यामध्ये एक नगर आहे. त्या नगरचं नाव मला माहिती आहे, पण मी तुम्हाला ते सांगू शकत नाही. आपल्या काही पॉलिसीज आहेत आणि काही चटळबटळ लोक आहेत की त्यांना खपत नाही. ते म्हणतात आम्ही तर इथे राहिलेले आहे, आमच्यासोबत तर काय झालं नाही, तू काही फेकतोय. भाई मी फेको किंवा अथवा न फेको, मी एवढंच म्हणत असतो की स्टोरी ही फक्त मनोरंजन म्हणूनच बघा, ऐका आणि एक सोडून द्यायचा विषय. काही लोक ते पूर्ण स्टोरी ऐकत पण नाहीत, मी काय म्हणतोय ते ऐकून पण घेत नाहीत आणि मनानंच भकल्या गोष्टी करतात आणि कमेंट बॉक्समध्ये हागून जात आहेत. तर त्यांचा फार त्रास होतो. त्याचं ते हागणं असं साफ करणं ना फार त्रास होतो. त्याच्यामुळं ना माझी जी चांगली ऑडियन्स आहे, जी खरंच मनापासून मला प्रेम देते ना, त्यांची मनं दुखतात आणि मग माझा सगळा मूड खराब होतो आणि मला त्यांना नाही दुखावं वाटत. माझ्यासाठी ते खूप किमती आहेत. माझी जी ऑडियन्स आहे ना, लॉयल ऑडियन्स, ती माझ्यासाठी खूप जास्त किमती आहे. खूप महत्त्वाचे आहेत माझ्यासाठी ते लोक आणि त्या लोकांसाठीच मी व्हिडिओ बनवतो. तर सोडा हा विषय. पुण्यामध्ये एक नगर आहे. त्या नगरमध्ये एक शाळा आहे. छोटीशी शाळा आहे. खूप काय हायफाय शाळा नाही, पण शाळा इंटरनॅशनल आहे. बघा, काही शाळा अशा असतात ज्यांचं बांधकाम, त्यांचा एरिया खूप छोटा असतो, पण त्यांची जी व्हॅल्यू असते ना, ते इंटरनॅशनल असते. तशा पद्धतीची ती शाळा त्या नगरमध्ये आहे. आता त्या नगरमध्ये जर पुण्यामधून कोणी बघत असेल व्हिडिओ, तर त्याला कळालं असेल की भाई इथंच काहीतरी प्रोग्राम झालेला आहे. आता त्या शाळेमध्ये ॲक्च्युली तो प्रोग्राम झालेला नाही आहे किंवा त्या नगरमध्ये तो प्रोग्राम झालेला नाही आहे. झालेला आहे त्या नगरमध्ये प्रोग्राम, बट ते स्पेसिफिक एका माणसाकडून एका माणसाला झालेला प्रोग्राम आहे. तर त्या नगरमध्ये एक घर होतं. त्या घरामध्ये एक फॅमिली राहायची. फॅमिलीमध्ये फक्त 2च लेडीज होत्या. एक 10 वर्षाची मुलगी जिचं नाव दीप्ती असं होतं आणि तिची आई जिचं नाव संगीता असं होतं. आता संगीता आणि दीप्ती ह्या दोघीच जणी त्यांच्या घरामध्ये राहायच्या आणि ते जे घर होतं ते घरसुद्धा त्यांचं स्वतःचं नव्हतं. ते घर होतं भाड्याचं. आता जी संगीता होती, तिचा जो नवरा होता तो 5 वर्षाच्या अगोदर वारला होता आणि त्याच्या जाग्यावर संगीताला नोकरी भेटली होती. तर त्या नोकरीच्या सहाय्याने संगीता आपल्या मुलीचं शिक्षण करायची, आपलं घर दाखवायची आणि आपलं जीवन जगायची. आता संगीता तिच्या ऑफिसला जाताना मुलीला घेऊन जायची, शाळेमध्ये सोडायची आणि ऑफिसवरून सुट्टी झाली की तिच्या मुलीला परत घेऊन आपल्या घरी यायची. आता जी दीप्ती होती ती शाळा सुटल्याच्या नंतर 10 ते 15 मिनटं आईची वाट बघत त्या शाळेच्या समोर बेंचवर बसून राहायची रेग्युलरी. आणि जी संगीता होती तिचं जे ऑफिस होतं आणि ते शाळेचं जे अंतर होतं, त्या अंतर कापण्यासाठी तिला 15 ते 20 मिनटं लागायचे. संगीताजवळ एक स्कूटर होतं छोटंसं आपलं. त्या स्कूटरवर यायची, आपल्या दीप्तीला घ्यायची, घरी यायची आणि रेग्युलरप्रमाणे लाईफ जगायची. आता एकली होती बिचारी, 5 वर्ष झालेले होते. एकलीच जगायची, एकलीच राहायची. ना आईचा सहारा, ना वडिलाचा सहारा, ना कुठल्या देराचा सहारा.
नाही कुठल्या मैत्रिणीचा सहारा. हिचा फक्त एकच फंडा होता, उठायचं, जायचं, काम करायचं, आपल्या मुलीकडे बघायचं आणि आपले आयुष्य जगायचं. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. जर तुमच्या लाईफमध्ये असं काही झालं, होऊ नये, देव करता होऊ नये, पण कदाचित असं काही झालं, मुलीच्या लाईफमध्ये असो किंवा मुलाच्या लाईफमध्ये असो, त्याचं जे लाईफ पार्टनर आहे तो अर्ध्यात त्याला सोडून गेलेला असो आणि तुम्हाला एखादा मुलगा मुलगी असेल, तर तुम्ही हे एक काम करा. तुम्ही जर ठरवलंय की बाबा आपण फक्त आपल्या मुलांसाठी जगायचं आहे, तर प्लीज मुलासाठीच जगा. कारण काय कसं असतं माहिती आहे का, काही लोक आपल्या गरजासाठी काही माणसासोबत नाती बनवतात. तसं या दीप्तीच्या आईनं सुद्धा बनवलं. आता मला माहिती आहे शरीराची गरज असते, एकलेपण असतं आणि ते एकलेपण दूर करण्यासाठी कुणाचा तरी सहारा लागतो, प्रेम लागतं. बट तुम्ही ज्या माणसासोबत तुम्ही नातं जमवताय, ज्या माणसाकडून तुम्ही प्रेम घेण्याचा प्रयत्न करताय, ॲक्च्युली हे तरी कन्फर्मेशन करा की तो जो समोरचा माणूस आहे तो खरंच जेन्युइनली चांगला माणूस आहे, आपल्या ओळखीचा माणूस आहे, त्याला आपली काळजी आहे, आपल्या मुलीची काळजी आहे किंवा मुलाची काळजी आहे आणि त्याच्या मनामध्ये आपल्याला वापर करावा असं कुठलाही उपदेश नसावा किंवा अशी मनशा नसावी त्याची. अशा पद्धतीचा एखादा व्यक्ती असेल तरच तुम्ही त्याच्यासोबत रिलेशन बनवा. जर तुम्ही ठरवलंय की याच्या समोरचं जे काही जीवन आहे, तुमचा लाईफ पार्टनर तुम्हाला सोडल्याच्या नंतर, की मला माझ्या मुली किंवा मुलासाठीच जगायचं आहे, तर पहिले तर हे रिलेशन बनवूच नका. आणि जर तुम्हाला खरं शरीराची भूक, तणाव, प्रेम हे पाहिजेतच असेल, तर मग असा एखादा व्यक्ती शोधा की तो खरंच जेन्युइनली चांगला तुमच्यावर विश्वास ठेवेल किंवा तुमचा त्याच्यावर विश्वास बसेल. आता तुम्ही विचार करत असाल की हा पण मी पॉईंट का सांगितलाय, हे पण तुम्हाला मी स्टोरीमध्ये सांगता समोर समजून जाईल. तर दीप्ती आणि संगीता या दोघी जणींचं ते रेग्युलरचं रुटीन होतं. आता जी संगीता होती ती 10-11 वर्षाची होती. ती तेवढ्या वर्षाची असल्या कारणामुळं काही कामं आईसोबत ती करायची आणि आईला मदतही करायची. जसं की धुणं वाळू घालणं, भांडे उघडे घालणं, झाडझूड करणं, छोटे मोठे कामं करणं. या कारणामुळं जी संगीता होती तिच्यासुद्धा कामामध्ये भर पडलेला होता. आता यांचं रोजचं जायचं शाळेमध्ये शिकायचं, संगीता जायची, काम करायचं, तिला सुट्टी झाल्याच्या नंतर ती दीप्तीला घेऊन आपल्या घरी यायची. पण दीप्तीला तिथं 10 ते 15 मिनटं बसावं लागायचं, कारण की संगीताला यायला थोडासा उशीर व्हायचा. तर एका दिवशी रोजच्या प्रमाणे संगीता दीप्तीला घेऊन आपल्या घरी आली. अर्धा घंटा काम केलं. अर्ध्या घंट्याच्या नंतर संगीताच्या मुलीला तर दीप्तीला थोडीशी भूक लागली. ती म्हणली, आई मला खूप जास्त भूक लागली, मला जेवायचंय. आता या अगोदर कधीही दीप्ती असं म्हणली नाही की मला भूक लागली म्हणून, कारण की दीप्तीचं जेवण खूप छोटं होतं. ती नेलेला डब्बा 2 वेळेस खायची शाळेमध्ये, गेल्यावर 2-3 घंट्याच्या नंतर आणि नंतर पुन्हा 2 घंट्याच्या नंतर. जेव्हा शाळा सुटल्याच्या नंतर ती जेव्हा बसते ना, त्यावेळेस डब्यामध्ये जे उरलेलं आहे ते तिथं खाऊन घ्यायची ती. आणि ॲक्च्युली आज सुद्धा तिनं तिथं खाल्लं आणि आज ती म्हणली की आई मला खूप जास्त भूक लागली आहे, मला जेवायचं आहे, मला काहीतरी दे खायला. मग हिच्या आईनं विचार न करता किचन रूममध्ये गेली, थोडंसं उपमा वगैरे बनवला गरम आणि दीप्तीला खायला दिला. दीप्ती बसली, जेवण केलं तिनं आणि आईला कामाला मदत करायला सुरुवात केली. आता बघा, लेकरं खायला मागितल्याच्या नंतर आईच्या मनामध्ये येत नाही की लेकराने का मागितलंय, कशामुळं मागितले, रोज मागत नाही, मग आज कशामुळं मागितलंय, असं आईच्या मनामध्ये येत नाही. आईला तर वाटतंय लेकरांना खात राहावं, कारण की लेकरं तेवढं तंदुरुस्त होऊ शकतं, अंगामध्ये ताकद तेवढीच असते, आईला असं वाटतं. तर अर्धा ते 1 घंटा काम केलं आणि 1 घंट्याच्या नंतर अचानक दीप्ती उलट्या करायला लागली जोरामध्ये. खूप असं की तिनं दिवसभर जितकं बी काही खाल्लेलं आहे ते सगळं बक्क अशा उलट्या करायला लागले. आता तिला तिची आई धरून बाथरूममध्ये नेते, पण बाथरूममध्ये सगळीकडे ती उलट्या करते. आता उलट्या केल्याच्या नंतर दीप्ती एकदम घायल होते. संगीता दीप्तीला नेते, बेडरूममध्ये झोपवते, तिला म्हणते की बाळा तू आराम कर, तू काय काम करू, तू आराम कर. मग दीप्ती ती झोपी जाते बेडरूममध्ये. आता जे उलटी केलेलं आहे ते साफ करण्यासाठी संगीता सुरू करते. तर ती एक गोष्ट नोटीस करते, जी दीप्तीनं उलट्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ना असे एका इंचाचे केस दिसतात, छोटे छोटे बारीक असे. इथे एक केस, तिथे एक केस, तिथे एक केस, तिथे एक केस, अशा पद्धतीचे तिला केस दिसतात. आता संगीता कन्फ्यूज होते की पोटातून एवढे केस आले तरी कसे. आणि तिचा एक माइंड असा होता, तिला सांगतो की केस पोटामध्ये गेल्यामुळे तर उलट्या झाल्या नसतील ना. ती पटकन किचन रूममध्ये जाते, जो उरलेला उपमा आहे तो उपमा बघते, त्याच्यामध्ये काही केस वगैरे आहेत का. तर उपमा एकदम क्लिअर होता, त्याच्यामध्ये कुठलाही केस नव्हता आणि काय होता. आणि संगीताने ते उपमा खाऊन बघितला की बाई
काही होतंय काय उपम्यामध्ये काय आहे का. तिनं 4 रव्याचा उपमा तयार केला होता. तो रवा बघितला, ते पॅकेट बघितलं, त्या पॅकेट मागं जे रेट बार असते एक्सपायरी डेट ती बघितली, तर ती एक्सपायरी डेट अजून 3 महिने होती. तर त्याच्यात काही फॉल्ट नव्हता. संगीता विचार करत होती की मग छोटे छोटे केस आले तरी कसे. तरी ती जे उलटे केलेले ते सगळं काही साफ करते आणि आपल्या मुलीकडे जाते आणि मुलीला बघते की बाबा तब्येत बरी वगैरे आहे का नाही. गेल्याच्या नंतर तिच्या अंगाला हात लावते तर तिला खूप जास्त ताप आलेला असतो. एवढा जास्त ताप की संगीता जर त्या दीप्तीच्या असा जरी हात ठेवला ना तरी सुद्धा तिला ती गरम वाफ लागू लागली दीप्तीची. एवढी जास्त ताप. दीप्ती तिला उचलते, आपल्या स्कूटरवर बसवते आणि पहिले हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तिथं घेऊन गेल्याच्या नंतर डॉक्टर तपासतात. डॉक्टर म्हणतात की हां खूप जास्त ताप आहे, मी काही टॅबलेट वगैरे लिहून देतो, त्या टॅबलेट घेऊन जा, आपण सलाईन इंजेक्शन देऊ थोडं आणि कवर होऊन जाईल. दुसरं काही मेजर इश्यू नाही आहे, नॉर्मल इन्फेक्शन आहे. तर त्या इन्फेक्शननुसार हे झालेलं आहे. तर संगीता डॉक्टरला म्हणते की डॉक्टर साहेब अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची राहिली. दीप्ती आज घरी आली आणि घरी आल्याला तिने जेवायला मागितलं. मी तिला उपमा करून दिला. उपम्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे, मी खाऊन बघितलेला आहे आणि रवासुद्धा चांगला होता. उपमा खाल्ल्याच्या नंतर तिनं 10 ते 15-20 मिनटाच्या नंतर दीप्तीनं उलट्या केला. आता उलट्या केल्याच्या नंतर जे उपमा खाल्लेला होता ते तर बाहेर पडला. दिवसभर जे जेवण केलं होतं ते सुद्धा सगळंच बाहेर पडलं त्याचं. खूप जास्त उलटी केली तिने. पण त्या उलटीमध्ये एक गोष्ट मला दिसली आणि ती थोडीशी अनकम्फर्टेबल वाटते. असं वाटतं की कसं होऊ शकतं हे. त्या उलट्यांमध्ये ना छोटे छोटे केस होते. मग डॉक्टर म्हणला की असं कसं होणं शक्य आहे पोटामध्ये. म्हणजे डॉक्टरने विचारलं किती केस होते असे तरी त्याच्यामध्ये. दीप्तीची आई संगीता म्हणली की त्याच्यामध्ये म्हणजे असं समजा की 2-2, 3-3 इंचावर एक केस होता. त्या पूर्ण उलटीमध्ये कमीत कमी असे इतके तरी केस होतेच. हां, एवढे असे चिमूटभर तरी केस होतेच तिच्या उलटीमध्ये सगळीकडे पसरलेले. डॉक्टर म्हणला की चिमूटभर केस काही खाण्यापिण्यामध्ये गेला असेल. दीप्तीला विचारला की तू काय बाहेरचं खाल्लं होतंस का. मग आता आई दीप्तीपाशी जाते, डॉक्टर दीप्तीपाशी जातात. सलाईन वगैरे लावलेलं असतं दीप्तीला. विचारतात की दीपू तू काल शाळेमध्ये काय खाल्लं होतंस का बाळा. तर दीप्ती म्हणली की नाही मी काय खाल्लं नाही. मग असं म्हणल्याच्या नंतर दोघे जण थोडे शांत होतात, डॉक्टर आणि संगीता. यांना वाटतं की काही खाल्लं नाही, मग याचं झालं कसं विचार करतात. तेवढ्यात मग दीप्ती बोलायला लागते की हां आई शाळेच्या बाहेर एक माणूस जे म्हातारीचे केस असतात ना, बंबई मिठाई म्हणतो आपण त्याला, ते विकत होता. तर मी त्याच्याकडे बघत होते तर माझ्याकडे पैसे नव्हते. मग त्याने मला म्हणला की तुला खायचं का. मी म्हणलं हो, पण मी त्याला सांगितलं की माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मग त्याने मला ते दिलं खायला. मग मी घेतलं आणि खाल्लं. काहीच नाही, बस तेवढंच, बंबई मिठाई. आता असं म्हणल्याच्या नंतर जी संगीता आहे तिच्या मनामध्ये थोडंसं भीती निर्माण झाली की बाबा ती बंबई मिठाई खराब असेल, काही असेल किंवा त्याच्यामार्फतच हिच्या पोटामध्ये केस गेलेले असतील. जो डॉक्टर बोलला की हां 100% त्याच्यामुळेच झालेलं आहे, कारण की हिला इन्फेक्शन झालं आहे. हिच्या अंगामधल्या काही पेशी कमी झालेल्या नाही आहेत, वाढलेल्या नाहीत किंवा मेजर कोणता इश्यू नाही आहे. हिनं काहीतरी खाल्लं आहे आणि त्या खाल्ल्यापायीच हिला ताप आलेली आहे. उलट्या पण त्याच्यामुळेच झालेली आहे. टेन्शन घेऊ नका, आपण सलाईन देतोय, इंजेक्शन वगैरे सोडलेले आहेत सलाईनमध्ये, तर एवढं टेन्शन घ्यायचं काम नाही, रिकवर होऊन जाईल. आता हॉस्पिटलमध्ये सलाईन वगैरे हे सगळं झाल्याच्या नंतर दीप्ती आणि तिची आई घरी जातात. दिवस पूर्ण निवांत जातो. जे काय 2-3 घंटे उरलेले असतात तेवढे. संगीता स्वयंपाक करते, दीप्तीला जेवायला बोलवते. दीप्ती बाहेर येते, बसते, अर्धी पोळी खाते आणि आपल्या रूममध्ये जाऊन झोपी जाते. आता एकाच रूममध्ये दोघीजणी झोपायच्या, कारण की जी संगीता होती तिला ना नवरा होता ना दुसरं कोणी होतं. त्या कारणामुळं ती आपल्या मुलीपाशी झोपी जायची. तर संगीता आपल्या मुलीसोबत झोपी गेली. झोपी गेल्याच्या नंतर रात्रीला कुणीतरी दरवाजा खटखटवल्याचा आवाज आला. किमान 11 ते 11:30 वाजले असतील. संगीता उठते, दरवाजा उघडते, तर दरवाजाच्या बाहेर एक माणूस असतो आणि तो माणूस संगीताचा प्रियकर असतो. तो घरामध्ये येतो आणि त्यांच्या घरामध्ये दुसरं एक बेडरूम असतं. संगीताची मुलगी जी दीप्ती आहे ती या बेडरूममध्ये झोपलेली असते आणि तो प्रियकर आल्याच्या नंतर संगीता आणि तो दुसऱ्या बेडरूममध्ये जातात. तिथं गेल्याच्या नंतर त्यांचं जे रोमॅन्स वगैरे असतं, बोलणं चालणं असतं ते चालू होतं आणि त्याच्यामध्ये ते दोघंजण खूप मग्न होतात. आणि सगळं झाल्याच्या नंतर मग संगीता त्याच्या प्रियकराला सांगते की आज माझ्या मुलीसोबत असं झालेलं आहे
आणि मला असं असं आढळलं आहे, खूप तब्येत खराब होती लेकराची. आता तो जो होता तो तिचीही काळजी करायचा आणि तिच्या मुलीचीही काळजी करायचा. मग तो म्हणला की खरं मला का सांगितलं नाहीस तू? मग ती संगीता म्हणली की माझ्या मुलीत एकदा मी तुला कसं सांगू, माझी मुलगी आली म्हणजे तू तिथं आला, माझ्या मुलीनं मला विचारलं की हा माणूस कोण आहे आई, हा कुठला आहे, तुम्ही काय उत्तर देणार आहे तिला? मग तो म्हणतो की असं द्यायचं ना की मी कुठला काका आहे, असं आहे तसं आहे, आमचं पाहुणा आहे म्हणून असं उत्तर द्यायचं. तर संगीता म्हणते की नाही, माझ्या मुलीला माहिती आहे मी कुठल्या पाहुणे रावण्याला बोलत नाही जास्त, आणि कुणाही माझ्यासोबत येते नाही, मी कोणासोबत बोलतही नाही, तर गप्प पैस. मग तो म्हणला की चाल मला बघू दे लेकराला कशी तब्येत आहे काय आहे ते. आता 12 ते 12:30 वाजले असतील, रात्रीचा हा टाईम झाला असेल. तर संगीता आणि तिचा प्रियकर त्या दीप्तीच्या रूममध्ये जातात. आता दीप्तीच्या रूममध्ये गेल्याच्या नंतर जी दीप्ती असते ती खाली झोपलेली असते. पहिले पलंगावर होती, पण जेव्हा हे दोघंजण रूमच्या आत जातात तेव्हा ती खाली झोपलेली असते. आता खाली उघडी झोपलेली असते आणि हे दोघंजण जातात, बघतात जी दीप्ती आहे ती खाली झोपलेली आहे. तर संगीता म्हणते तू शांत बस, तू बोलू नको, थोडा साईडला उभा हो, मी तिला उचलून पलंगावर ठेवते. दीप्ती तिच्या खालून दोन्ही हात घालते, मांडीच्या खालून आणि मानेच्या खालून, आणि दीप्ती घालते म्हणले सॉरी संगीता दीप्तीच्या खालून हात घालते आणि दीप्तीला असं वर उचलते. जसं वर उचलते ना तसं जी दीप्ती आहे ती तिचे डोळे उघडते अशी आणि संगीताकडे बघते. संगीताकडे बघितल्याच्या नंतर संगीताला म्हणते की दीपे तू चालू द्यायलीस ना, असं जसं की तिचा नवरा तिला बोलतोय. संगीता खटकर सोडते, ती जे दीप्ती आहे ती खाली पडायच्या अगोदर उभी राहते आणि दरवाजा खटकर बंद होतो त्या रूमचा. आता हे फार विचित्र प्रकार. आता ती दरवाजा बंद होतो, खटकर उभी राहते, ती हिच्या प्रियकाकडे बघते, हिच्याकडे बघते आणि अशी तिच्या प्रियकाकडे बघून अशी हसते जोरात आणि एकदम विचित्र आवाज, आणि म्हणते का माहितीये का, संगे तू ह्याच्यासाठीच मला मारलंयस, हा तू ह्याच्यासाठीच मला मारलंयस. संगीता पूर्ण शॉक, काय कळना काय करावं नाही ते. आता परत ती दीप्ती म्हणायला लागली, असं आहे तू मला मारलास ह्याच्यासाठी, आता बघा मी काय करतो, अशी म्हणली. भीतीकडे गेली आणि भीतीवर आपलं डोकं तन 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 आदळायला लागले, इतक्या जोरजोरात की डोक्यामधून रक्त बाहेर यायला लागलं. आणि तेवढं आपटून ती खाली पडली, दीप्ती खाली पडली भीतीला डोकं आपटून. आता जी संगीता होती, संगीता तिच्या प्रियकराला म्हणली तू पटकर निघ इथून, पटकर निघ, मला दीप्तीला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. तिचा प्रियकर म्हणला अगं मी येतो ना. नाही नाही नको नको, कोणी बघल तू इथं आलेला, तुला याला उचलताना लोक मला म्हणतील की हा माणूस कोणी एवढ्या रात्री तुझ्या घरात काय करतो, तू पहिले निघ इथून, तू जा बरं. तिचा बॉयफ्रेंड, तिचा प्रियकर त्या घरामधून बाहेर निघतो आणि निघून जातो. दीप्तीला ती उचलते आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. डॉक्टरलाच फोन करते, डॉक्टर साहेब या, माझ्या लेकराला काहीतरी झालं, तिचं डोकं फुटलं अचानक पद्धतीनं. डॉक्टर चेकअप करतात, विलाज करतात, थोडासा 1 ते 1.5 घंटा तिला सलाईन वगैरे लावतात त्या दीप्तीला आणि ती होशवर येते. बेशुद्ध पडलेली असते बिचारी, होशवर येते. आणि सुरुवातीचा शब्द तिचा असा असतो की आई आपण इथं कुठं आहे, आपण तर घरी होतो ना, माझं डोकं दुखतंय, असं ती दीप्ती आईला म्हणायला लागली. मग तिची आई जी संगीता आहे ती दीप्तीपाशी जाते, दीप्तीला म्हणते की दीपू तुला काय आठवत नाही झालेलं? दीप्ती म्हणते की नाही आई, मला काहीच नाही आठवत, मला काय झालंय ते, माझं डोकं दुखतंय, माझ्या डोक्याला पट्ट्या का लावलेल्या आहेत. मग तिची आई म्हणते की तुझं डोकं फुटलेलं आहे, तू पलंगावून खाली पडली होती. दीप्ती म्हणते की कसं काय, पलंग तर आपला एवढूसाच आहे ना, तिथून मी खाली पडल्याच्या नंतर एवढं कसं डोकं फुटल माझं, खूप त्रास होतोय, अशी आग होते, अंगार होते माझ्या डोक्याची. संगीता म्हणते बाळा तू शांत बस. मलमपट्टी वगैरे करल्या जाते, ती होशवर येते, तिला सलाईन वगैरे दिल्या जातं, घरी आणते. घरी आणल्याच्या नंतर झोपी जातं. ती रात्र तिथं निवांत निघून जाते. आता ती रात्र निघल्याच्या नंतर जे संगीता असते तिच्या डोक्यामध्ये ते रात्रीचा प्रकार पूर्णपणे घुमतो की तशा पद्धतीनं म्हणली, तिचा नवरा असल्यासारखा दीप्ती तिला बोलली, हे सगळं काय तिच्या डोक्यामध्ये फिरायला लागलं, तिच्या डोळ्यासमोर दिसायला लागलं. तिला वाटायला लागले की आपण खूप मोठी चूक केली आहे का, त्या माणसासोबत आपण रिलेशन बनवलंय, खूप मोठी चूक केली, मला असं वाटतं की रिलेशन संपवून टाकावं. पण नंतर ती विचार करते की गेली 2 वर्षापासून झाले रिलेशन आहे त्या माणसासोबत, त्यानं काही नुकसान केलं नाही, सगळ्या चांगल्या गोष्टी बोलतो, तो माझ्याबद्दल विचारतो, माझ्या मुलीबद्दल विचारतो, तब्येतीची काळजी घे म्हणतो, मग काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही, ही प्रॉब्लेम दुसरी आहे, तसा माणूस आपल्याला परत भेटणार नाही असं संगीताला वाटतं. आता रोजच्या प्रमाणे ती आली
तिच्या मुलीला घेतलं, घरी आली, दिवस याच विचारांमध्ये गेला. संध्याकाळी रोजच्या प्रमाणे कामं वगैरे केले, जेवण वगैरे दोघींनाही केलं. पण यावेळेस काहीही प्रॉब्लेम झाला नाही. जेवण केल्याच्यानंतर उलट्या झाल्या ना, काहीच नाही. मग ती झोपली आणि तिची मुलगीही झोपली. तिच्या प्रियकराचा हिला SMS आला की मी आज येऊ का? ती म्हणली की नाही, नको, आज नको येऊ, माझ्या मुलीची तब्येत चांगली होईपर्यंत येऊच नको घराकडं, सध्या थांबच, आता 2-4 दिवस येऊ नको, असं ती त्याला म्हणली. मग तो थांबला. म्हणजे त्यानं फोन करणं बंद केला किंवा SMS करणं बंद केला. तो फक्त ते काय नॉर्मली बोलायचं ते बोलला, तो SMSवर बंद केला म्हणता येणार नाही. ते बोलणं त्यांचं चालू केलं त्यांनी. आणि तो 2-4 दिवस म्हणला की मी येतच नाही, मी 2-4 दिवस इकडंच थांबतो, तिची तब्येत बरी होती, आपण असंच बोलूयात. तो तिला तसा म्हणला. तर बोलणं झाल्याच्या नंतर 11-11:30 वाजता संगीता झोपली. दोघीजणी गाढ झोपीमध्ये होत्या. आणि तेवढ्यामध्ये अचानक संगीताच्या कानावर एक आवाज येतो. असं शांत रूम असते बघा, त्या शांत रूममध्ये एखादा उंदीर जर एखादं लाकूड कुरतंडत असेल ना, त्यावेळेस त्याचा आवाज येतो. तर सेम त्या पद्धतीचा आवाज संगीताच्या कानावर आला. संगीता डोळे उघडते, बघते तर तिची जी मुलगी होती, तिची मुलगी तिच्या साईडला झोपलेली नव्हती. तिची मुलगी एका कोपऱ्यामध्ये बसलेली होती. पूर्ण तिचे केस मोकळे होते, केस लांब होते, दीप्तीचे केस मोकळे होते आणि अशी उकट बसल्यासारखी कोपऱ्यात बसलेली होती. अशी एकीकडे अशी मान करून अशी तिरपी. ही उठते आणि म्हणते की दीपू, बाळा तिथं तू काय करतीस बाळा? बाळा झोपी जा इकडे येऊन. ती तिथं करणं चालू. संगीत ऐकून तिला हाक मारते. दीप्तीचं तिकडं काहीतरी असं करणं चालू, काहीतरी करते असं वेगळं आणि विचित्र. पण ते आवाज येतो तिला काहीतरी कुरतडण्याचा. आणि संगीताची तिच्या जवळ जाते, हळून जाते. आणि जसं संगीता तिच्या जवळ जाते, हळून म्हणजे तिच्या जवळ जाते ना, त्यावेळेस संगीता लाईट टाकते त्या रूममधला. तर त्या लाईटामध्ये ती दीप्ती दिसते कशी आहे कशी नाही म्हणून. तिनं पूर्ण असे कपडे जे असतात एकदम ढिल्ले घातलेले असतात. तिच्या वडिलाचे कपडे म्हणा असे तिनं ते घातलेले असतात, टी-शर्ट वगैरे, नाईट पॅन्ट असे पूर्ण असे ढिल्ले घातलेले असतात. अशी उकट बसलेली असते, छोटी असते. 11 वर्षाची मुलगी केवढी असते तुम्हाला माहिती असेल, एवढी अशी दिसते. ती अशी उकट बसलेली असते आणि असं काहीतरी करत असते आणि दात खात राहते जोरामध्ये. दातांचा तिच्या आवाज येतो. ही जवळ जाते आणि हळूवार खाली डोकावून असं बघते. तर हिची जी मुलगी आहे, हिचं स्वतःचं हे नख जे असतं ना ते असं उपसून काढते. आणि याच्यातलं जे मांस असतं ना, मांस ते असं दुसऱ्या नखानं असं काढते, असं उपसू. संगीता फार आरबळते, भीते. संगीता जोरात हाक मारते, दीपू काय करतेस तू हे? मग ती अशी दचकते आणि तिच्या आईकडे बघते आणि म्हणते की आई मी नाही करत हे, आई मी नाही करत आणि असं उपसते. मी नाही करत असं करते आणि उपसते. दीप्तीला पटकरती संगीता उचलते, हाताला धरते, झपझप घराच्या बाहेर जाते, स्कूटीवर बसवते आणि परत हॉस्पिटलमध्ये जाते. हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत ती दीप्ती म्हणत राहते, आई मी नाही करत, आई मी नाही केलं असं ती दीप्ती संगीताला म्हणत राहते. आणि हॉस्पिटल जे जवळ आलं की दीप्तीचा आवाज चेंज. असे म्हणायला लागले, तू काही पण कर, मी हिला घेऊन जातो माझ्यासोबत, तू काही पण कर, तू ना त्याच्यासोबतच चांगली राह, मला माहिती आहे तू त्याच्यामुळं मला मारलंयस आणि तुला माझी मुलगीही नको, मी माझ्या मुलीला घेऊन जातोय, तू राह तिच्यासोबत. असे वेगळे आवाज ती संगीताची आहे ती पूर्ण रडायला लागली जोरजोरात. हॉस्पिटलमध्ये आली तिला घेऊन आणि डॉक्टरला म्हणते, डॉक्टर साहेब बघा माझी मुलगी काय बोलते. जेच डॉक्टर समोर आला की दीप्ती नॉर्मल. म्हणजे डॉक्टर साहेब मला काय झालंय, माझ्या हाताची खूप आग होतीये. डॉक्टर त्याच्या हाताला पल्लमपट्टी लावतात, हे करतात. तर डॉक्टर आता कन्फ्यूज होते की हे व्हायले काय, गेले 3 दिवस झाले असला काय प्रकार चालू आहे. संगीतामध्ये मला माहिती नाहीये काय चालू आहे ते, पण खूपच विचित्र चालू आहे. काहीतरी विलास सांगा, हे काय काम आहे, माझ्या लेकराला किती त्रास होते. पहिले डोकं मारून घेतलं, उलट्या झाल्या, ताप आली, नख उपटून घेतलंय, प्लीज डॉक्टर साहेब काहीतरी सांगावं. डॉक्टर म्हणतो की बघा मला तर असं वाटतं ना की हे इकडचा काही प्रकार नाही आहे, हे जरा वेगळाच प्रकार आहे. तुम्ही काय करा, एखादा जर माणूस तुमच्या ओळखीचा असेल जे या प्रकारे असं काय करतो, त्याला तुम्ही प्लीज दाखवा एकदा, कारण की हे फार विचित्र प्रकार येत आहेत. आता हे काय आहे, नॉर्मली मी आजार बरे करणारा आहे, ताप आली, संडास लागली, उलट्या व्हायल्यात, काही व्हायले, शरीराचं काही जरी व्हायले तरी मी करू शकतो. पण तुमची मुलगी स्वतःच्या शरीराला नुकसान पोहोचवते, मानसिक रोगीसारखी करते.
माझ्या हिशोबानं तुम्ही हिला एखाद्या तशा माणसाला दाखवायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की डॉक्टर असून तो हिला तशा माणसाकडे जाण्याचं सजेशन देतोय, पण काही डॉक्टर असतात की त्यांना सुद्धा अशा गोष्टींवर विश्वास म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, हे बसतंय, आणि काही डॉक्टर लोक विश्वास करतात. तर संगीताला कळत नव्हतं की असा माणूस कुठे आहे काय. तर मग हिने हिच्या प्रियकराला फोन केला की बाबा आपल्या बाळासोबत असं असं होतंय, तर आहे का तुझ्या ओळखीमध्ये. तो पहिले हिला म्हणायला लागला की अरे असं नसतं, असं काही नाही. आता कुणालाही विश्वास बसणार नाही ना. तर त्यालाही विश्वास नव्हता की असल्या गोष्टी नसतात या काळामध्ये. तू जॉबवाली आहे, सुशिक्षित आहेस, आणि तू या गोष्टींवर विश्वास करतेस. तुला काय कळतंय का नाही, तू चांगलं ट्रीटमेंट कर. मी येऊ का तिथं ट्रीटमेंट करण्यासाठी, किंवा आपण दुसऱ्या दवाखान्यामध्ये दाखवायचं का. तर संगीता म्हणे नाही नाही नको, तू असं काही दाखवू नकोस आणि येऊ पण नकोस, मी बघते. तर हिच्या मनामध्ये ती खंत होती की आपला जो बॉयफ्रेंड बोलतोय ते पण बरोबर आहे, पण एक डॉक्टर असून डॉक्टर मला म्हणतो की अशा एखाद्या माणसाला दाखवा की त्या माणसाकडं अशा पद्धतीचे काही उपचार होत असतील. तर मग ती त्याच डॉक्टरला फोन लावते. डॉक्टर साहेब, माझ्या तर ओळखीचं कोणी दिसत नाहीये, तुमच्या ओळखीचं जर कोणी असेल तर प्लीज एकदा बघा. डॉक्टर इन्फॉर्मेशन काढतो आणि हिला म्हणतो की हां एक आहे, आपण जाऊ दोघं जण आपल्या या लेकराला घेऊन, तिथं काय म्हणते ते बघूयात. आणि हे दुसऱ्या दिवशी, म्हणजे दुसऱ्या दिवशी नाही, त्याच दिवशी पण दुपारच्या नंतर त्या मुलीला घेऊन जातात दीप्तीला त्या माणसापाशी. आता तो माणूस त्यांना येण्याच्या अगोदर असं सांगतो की बाबा येता वेळेस तुम्ही काय करा, 20 ते 25 लिंब घेऊन या, आणि सोबत येता वेळेस त्या बाहुल्या भेटतात, नजरबट्टूच्या बाहुल्या असतात, त्या 3 बाहुल्या घेऊन या, लवंग घेऊन या, इलायची घेऊन या, आणि त्यानं दुसरे अनेको सांगितले, हळद कुंकू, हे सगळं भांडवल तुम्ही घेऊन या. आता डॉक्टर म्हणला की काय राव तुमच्या घरी नाही आहे का. तो म्हणला की बघा माझ्या घरी लागल तेवढं आहे, पण ते प्रत्येक वेळेस त्याच्यावर प्रक्रिया झालेली आहे आणि ते काहीच कामी नाही. मी ते वापरात सुद्धा आणत नाही आहे, ते जमा झालं की मी नदीमध्ये फेकून देत असतो. ते जर दुसरं कोणी वापरलं तर इकडची साडेसाती इकडं जाते. तर माझं काय नाही, मी वापरू शकतो, आणायचं तर आणा, नाही तर नका आणू, मला काही घेणं देणं नाही. मी फक्त लोकांच्या प्रॉब्लेम्स दूर करणार आहे. मला त्याच्यात बरं वाटतं, सुख वाटतं, पुण्याचं काम आहे म्हणून मी करतो. जराशा पैशाकडे तुम्ही बघताय, माझ्या बोलताय, तर आणायचं तर आणाय तर नका आणू. डॉक्टर म्हणला काय यार, मी मित्र असल्यासारखा आहे तुझा आणि तू मला असा बोलतोयस. तो म्हणला की अरे मित्र आहे म्हणूनच तुला सांगतोय मी, नाहीतर तुला एवढं फोडून नसतं सांगितलं, मी सरळ सांगितलं असतं ह्या गरजा लागतात, आणा, करा आणि घेऊन जा. आता तो त्याचा मित्र होता, तो जो माणूस होता आणि छुछा करणार तो त्याचा मित्र होता. मग हे नेतात, मुलीला नेतात, लिंब नेतात, हळद कुंकू नेतात, इलायची नेतात, लवंग नेतात, बऱ्याच काही दुसऱ्या गोष्टी नेतात, त्या बाहुल्या बिवल्या नेतात, सगळा सेटअप करतो तो माणूस आणि मंत्र म्हणायला सुरुवात करतो. आता तो जसा जसा मंत्र म्हणतो ना तसं तसं दीप्तीचे डोळे पांढरे व्हायला लागतात, तिचं पूर्ण शरीर असं व्हायब्रेट करायला लागतं. लकवा कसा मारतो माणसाला, सेम त्या प्रकारे त्या दीप्तीचं शरीर असं लकवा मारल्यासारखा होता, असं चर 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 जे ताटते असे पूर्ण, तिचे बोटं पण असे ताटले जातात असे असे पूर्ण, आणि ती अशी जमिनीवर अशी एकदम अशी टाईट होते. तिची आई रडायला लागते, अहो माझ्या लेकराला काय व्हायले बघा. तो माणूस म्हणतो तुम्ही घाबरू नका, चिंता करू नका, मी तुम्हाला सगळं सांगतो काय आहे ते, तुम्ही चिंता करू नका, हे होणारच, ही प्रक्रिया होणारच. कारण की हिच्या शरीरामध्ये जे आहे ना ते बाहेर काढण्यासाठी मला ही प्रक्रिया करावंच लागणार. आता संगीता रडतीये, तो डॉक्टर दूर बसला आहे, तिची जी दीप्ती आहे ती पूर्ण व्हायब्रेट करते, पुढं बसलेली आहे. खाली सारवणाचं घर होतं, ते सारवण्याच्या घरामध्ये त्याची पूर्ण व्हायब्रेट करते, पाय खोरतीये, हातानं अशी जमीन खोरतीये, पूर्ण व्हायब्रेट, पांढरे शुभ्र डोळे झालेले, डोकं असं टन 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 खाली जमिनीवर लागते तिचं. हे असं चांगलं कम्प्लिटली 10 मिनटं ते चाललं. एका सोयीनं 7 दिवे लावलेले असतात समोर, ना कुठला पंखा असतो ना कुठलं वारा असतं, पूर्ण घर बंद असतं. आणि ते 15 मिनटं चालतं आणि 15 मिनटाच्या नंतर आपोआप त्याचे दिवे असतात ना, ते दिवे असे विजतात. आणि विजतातही अशी नाही की नुसत्या वाती विजतात, नाही, ते दिवे अद्धर 1-1 इंच असे हुसळतात ठण 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 आणि ते विजून जातात. विजून गेल्याच्या नंतर ती मुलगी शांत होते आणि ती 15 मिनटाच्या नंतर परत उठते, पाणी वगैरे पिते आणि आईकडे जाते आणि आईपाशी बसते. भीती ती हे सगळं तामछाम पाहिल्याच्या नंतर. आता तो माणूस म्हणतो की बाई भिवू नको, टेन्शन घेऊ नको. तो माणूस त्या मुलीला त्या डॉक्टरसोबत बाहेर धाडतो. सॉरी डॉक्टरसोबत म्हणलो मी, त्या आईला आणि संगीताला आणि दीप्तीला बाहेर धाडतात. आता जो डॉक्टर आहे त्या डॉक्टरला हा माणूस सांगतो की या मुलीसोबत जे झालंय ते या मुलीवर केलेलं आहे, आणि जर तुम्ही ही मुलगी अजून आणायला उशीर केला असता तर ही मुलगी मेली असती.
कारण की हिच्यावर जे केलेलं आहे हे हिला मारण्यासाठीच केलेलं आहे. मग तो डॉक्टर म्हणला की कोणा केलंय, काय आहे का? तर हा माणूस म्हणला की हां, सांगू शकतो मी तुम्हाला कोण केलंय म्हणून. हे केलंय नंद नावाच्या एका माणसाने. आणि तो माणूस असा दिसतो. त्या माणसाने सांगितलं सुद्धा. त्या माणसाने हिला काहीतरी खाऊ घातलं आणि खाऊ घातल्याच्या नंतर हिला ही प्रोसेस झाली. आता जोपर्यंत माणूस खात नाही, ज्या माणसाला काय करायचं त्या माणसाच्या हातचं जे खात नाही, तोपर्यंत त्याला ही प्रोसेस करता येत नाही. कारण की ही प्रोसेस करण्यासाठी पहिले तर याला याचं तिच्या पोटामध्ये घालावं लागतं आणि ती प्रोसेस पोटातून बाहेर निघते. बाहेरून करणे केल्यावर हे बाहेरचंच राहतं, म्हणजे बाहेरून झटका लागणं, ते मरत नाही त्यांना तेवढं. पण जे आतून करणे होती, आतून काळा जादू होतो, ब्लॅक मॅजिक होते, त्यानं खूप जास्त पटकन असर होतो. तर नंद नावाचा माणूस आहे, त्या माणसाने हिच्यावर असं केलंय आणि त्या माणसाचा हेतू हिला मारण्यासाठी आहे. आता हा बाहेर येतो. बाहेर आल्याच्या नंतर हा त्या संगीताला सांगतो आणि संगीताला सांगितल्याच्या नंतर संगीताच्या पायाखालची जमीन सरकते. कारण की जो नंद नावाचा माणूस आहे तो दुसरं कोणी नव्हता, तो हिचा प्रियकरच होता. आता हिच्या डोक्यामध्ये ट्यूबलाईट भेटले. तिचा जो प्रियकर आहे तो अनेक वेळा हिला म्हणला की आपण लग्न करूयात, आपण लग्न करूयात. कारण की ही दिसायला खूप सुंदर होती, हिला सरकारी नोकरी होती आणि ही एकलकोंडी होती. म्हणजे असं की ही अशी नव्हती की हा सोडला हा धरला, तो सोडला तो धरला, नाही. ही एकनिष्ठ होती. नवरा होता त्यावेळेस तिचं कोणासोबत रिलेशन नव्हतं. नवरा गेल्याच्या नंतर 3 वर्षाच्या नंतर या माणसासोबत तिचं रिलेशन आलं. कारण की शरीराची भूक कसं असतं, जवानीमध्ये नवरा गेला, बायको गेली, तर शरीराची भूक फार बेकार असते. ते मिटवायला भाग पाडते, म्हणजे पाडते. तर हिचं तसं झालं होतं. तर हिला कळालं की हां, माझ्या या प्रियकरानंच केलेलं आहे. नंद त्याचंच नाव होतं. तो म्हणत होता की आपण लग्न करू. आणि त्या टायमाला संगीता त्याला म्हणायची की नाही, काही जरी झालं ना, मी लग्न नाही करू शकत. मी अख्खं आयुष्य रिलेशन ठेवण्याची ताकद ठेवते आपलं, पण लग्न हे नाही करू शकत. कारण की माझ्या लेकराचं भविष्य मी धोक्यात नाही टाकू शकत. लग्न होईल, लग्न झाल्याच्या नंतर लेकरू दुसरं होईल, तुझं प्रेम त्याच्यावर माझ्या लेकराला किती त्रास होईल. नाही, मी नाही करू शकत, काहीच नाही करू शकत. आणि जर माझं लेकरू नसतं ना, तर मी तुझ्यासोबत लग्न एका पायावर केलं असतं रे, अशी ती म्हणायची त्याला. पण माझी मुलगी आहे ना, तर मी नाही करू शकत लग्न. आणि त्याच हेतूनं त्यानं तिला ती बंबई मिठाई एका माणसाच्या हातून खाऊ घातली. ते घातल्याच्या नंतर तिच्यावर करणी केली आणि करणी केल्याच्या नंतर तिला मारण्याच्या हेतू मागं राहिलो. त्याचा लक्ष एकच होतं की हिला करणी करून मारायचं, म्हणजे आपल्यावर येणार नाही, आणि आपल्यावर नाही आलं की आपल्याला हिच्यासोबत लग्न करता येईल. हे हिच्या डोक्यामध्ये आलं. ही सरळ पोलीस स्टेशनमध्ये गेली. पोलिसांना सांगितलं असं झालेलं आहे, मला त्याच्यावर ॲक्शन घ्यायचे, मला रिपोर्ट लिहायचे. पोलीस त्याला पकडतात. पकडल्याच्या नंतर 3rd डिग्री ट्रीटमेंट देतात आणि जे काही सांगितलं ना तो सगळं काही सांगतो. तो म्हणतो की मला हिच्यासोबत लग्न करायचं होतं, ही नाही म्हणत होती, तिची मुलगी आडीउशाला येत होती, मी डायरेक्ट तर तिच्या मुलीला नाही मारू शकत, माझी हिंमत नाही आहे. तर माझा एक दुसरा मित्र होता, त्याने सांगितलं की असं कर, मी बाकी सगळं सांभाळतो. मग मी तिला दुसऱ्या माणसाच्या हाताने ती बंबई मिठाई खाऊ घातली, तिला दिलं, तिनं खाल्ल्याच्या नंतर ते काम करतंय न करतंय याच्यासाठी मी तिच्या घरात सुद्धा गेलो. 11 वाजता तो आला होता, 11:30-12च्या दरम्यान घरात सुद्धा गेलो होतो. तर काम केलं, मला तिथं बरं वाटलं. त्याच्यानंतर मी ठरवलं की आता हिची मुलगी मरेपर्यंत मी हिला भेटणारच नाही, फक्त हिला बोलणार मी, तब्येत कशी आहे, काय कशी आहे, फक्त नाटक केलं. आणि यालाही अटक केलं आणि याचा जो दुसरा जो आहे मित्र त्यालाही अटक केलं. तर बस एवढी स्टोरी होती. या स्टोरीमधून आपल्याला शिकायला काय भेटते हो, की बाबा अशा व्यक्तीसोबत कधी रिलेशन बनवू नका की तो थोडा धोक्यातला आहे किंवा अनोळखी आहे. रिलेशन बनवला तर अशा व्यक्तीसोबत बनवा की तो ओळखीचा आहे. तुम्हाला गॅरंटी असू शकायला पाहिजे की त्याच्यासोबत आपण राहिलो ना तो काही करणार नाही, तो जेन्युइनली चांगला आहे. आणि दुसरी गोष्ट जी सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं, घरातले सांगतात की बाहेर गेल्याच्या नंतर कोणी काही दिलं तर खाऊ नका, तर ते हे कारण होतं. असे अनेको कारणं असू शकतात. तर काळजी घ्या, चांगलं जीवन जगा आणि पावलं सांभाळून ठेवा. या जगामध्ये कोण कसं आहे काय सांगता येत नाही बुवा. चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. कथा आवडल्यास कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.